निलेश लंके यांची घरवापसी होणार का या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। निलेश लंके हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्यात। निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। आज संध्याकाळी 4 वाजता पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये शरद पवार आणि अमोल कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर आज लंके यांचा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश होण्याची शक्यता। निलेश लंके हे अजित पवार यांची साथ सोडणार का हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, लंके आणि पवार यांच्यामध्ये झालेली भेट 2 दिवसांपूर्वीची त्याची बातमी आपण दिली होती, त्यानंतर शरद पवारांनी असं कुठलंही कन्फर्मेशन दिलं नाही। गोपनीयता या सगळ्या भेटीबद्दल या सगळ्या चर्चांबद्दल बाळगली जाते, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। आज नेमकं काय घडणार आहे? लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात काय? सूत्र काय सांगतात? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निलेश लंके हे प्रवेश करणार हे आपण त्याही दिवशी सांगितलं होतं आणि आजही आपण तेच सांगतो की लंके हे अजित पवारांची साथ सोडणार आहेत। आत्ता एक गोष्ट महत्वाची आहे, ज्यामध्ये 4 वाजता शरद पवार आणि जयंत पाटील एकत्र पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेणार आहेत आणि आता अहमदनगरवरून निलेश लंके हे पुण्याकडे काही मिनिटांपूर्वी निघालेले आहेत। ते पुण्यात पोहोचतील। पुण्यात त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे आणि दुसरीकडे महत्वाची जी घोषणा आहे ती होणार आहे। शरद पवार, जयंत पाटील आणि निलेश लंके हे आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। आज निलेश लंके हे जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत, शरद पवारांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत। 2 दिवसांपूर्वी निलेश लंकेंनी जी शरद पवारांची भेट घेतली त्याबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली। इतकंच नाही तर शरद पवारांनी तर त्यात तथ्य नसल्याचं सांगितलं, पण आज आपण या पक्षप्रवेशाची जी घडामोड आहे ती पाहू शकणार आहोत। निलेश लंके हे त्यांच्या पत्नीला खासदारकीची तिकिटाची संधी मिळावी, खासदारकीची संधी मिळावी, उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत। मात्र मवियाकडून त्यांना स्वतः तुम्ही लढा अशा पद्धतीचा आग्रह केला जातोय अशी ही माहिती मिळते।